विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेचा अभ्यास केला. यानंतर आपण इतिहासाचं दुसरं प्रकरण इतिहास लेखन भारतीय परंपरा याचा विचार करणार आहोत. अर्थात हे प्रकरण आपण आधीच अभ्यासलेलं आहे. आता आपण या प्रकरणाची थोडी उजळणी करूया. सर्वप्रथम आपण या प्रकरणाचे काही महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहू. इतिहास लेखन भारतीय परंपरा या दुसऱ्या प्रकरणामधून इतिहास लेखनाच्या भारतीय परंपरांचा विचार केलेला आहे. भारतीय इतिहास लेखनाचा विचार करताना वेगवेगळ्या काळातून हा विचार केलेला आहे. भारतीय इतिहासाचे कालखंड कोणते? तर प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ. या काळातल्या इतिहासाच्या मांडणीचा वेध हा या प्रकरणामध्ये घेतलेला आहे. प्राचीन काळाचा विचार जर केला तर इतिहास लेखन जर पाहिलं तर आपल्याला काय दिसतं की त्याच्यामध्ये शिलालेख, धातूची नाणी, मूर्ती, शिल्प, ताम्रपट, कोरीव लेख तसंच काही प्राचीन साहित्य ज्यामध्ये धर्मग्रंथ, परकीय प्रवाशांचं लेखन ह्यासारख्या साहित्याचा विचार केला जातो. प्राचीन काळानंतरचा काळ तो म्हणजे मध्ययुगीन इतिहासाचा काळ. मध्ययुगीन साहित्यामध्ये राजतरंगिणी, कल्हणाचा राजतरंगिणी हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. विविध कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष आणि त्याचबरोबर मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातलं इतिहास लेखन आणि महाराष्ट्राचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी बखर यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुढे येतो तो आधुनिक कालखंड. आधुनिक काळ हा ब्रिटिश काळ म्हणून ओळखला जातो. 20व्या शतकात ब्रिटिश काळामध्ये भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झालेली दिसते. याच काळामध्ये मोहनजोदडो, हडप्पा यांसारख्या प्राचीन संस्कृतींचा शोध लागला. भारतामध्ये अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केलं, पण त्यांचा दृष्टिकोन हा वसाहतवादीच होता. पुढे भारतीय इतिहास लेखनामध्ये वेगवेगळ्या तात्विक प्रणालींना वाव मिळाला. आणि मग काय झालं तर या संदर्भात भारतीय इतिहास लेखनाच्या वेगवेगळ्या शैली या उदयाला आल्या. हे पैलू कोणते? तर वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन, मार्क्सवादी इतिहास लेखन आणि वंचितांचा सबल्टन इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास लेखन अशा वेगवेगळ्या पैलूंनी भारतीय इतिहासाचं लेखन केलं गेलं. इतिहासाच्या या दुसऱ्या प्रकरणाचा थोडक्यात आढावा घेतल्यानंतर आपण आता प्रश्नोत्तरांची उजळणी करूया. बघा, तुमच्या बोर्ड पॅटर्नप्रमाणे पहिला प्रश्न जो असतो तो प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा. परत एकदा सांगतो, व्हिडिओ पॉज करा, कागद पेन घ्या आणि हे प्रश्न हे लिहून काढा, त्यांची उत्तरं लिहा आणि नंतर उत्तरांची तपासणी करून बघा. तर आपण उजळणीला सुरुवात करूया. पहिलं विधान आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होते. याचे ऑप्शन आहेत अलेक्झांडर कनिंगहॅम, विल्यम जोन्स, जॉन मार्शल आणि फेडरिक्स मॅक्सम्युलर. दुसरं विधान आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद टिंबटिंब यांनी केला. पर्याय आहेत जेम्स मिल, फेडरिक्स मॅक्सम्युलर, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि जॉन मार्शल. तिसरं विधान आहे, कल्हण याने लिहिलेला डॅश डॅश हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. पर्याय आहे हर्षचरित, अकबरनामा, राजतरंगिणी, हितोपदेश. चौथं विधान आहे, रियासतकार या नावाने टिंबटिंब यांना ओळखले जाते. उत्तर आहे दामोदर कोसंबी, ब गोविंद सखाराम सरदेसाई, क वी.का. राजवडे आणि ड ताराबाई शिंदे. पाचवं विधान आहे, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनाला डॅश यांच्यापासून प्रेरणा मिळाली. अ विष्णुशास्त्री चिपळूणकर, ब वी.का. राजवाडे, क गोविंद सखाराम सरदेसाई, ड ताराबाई शिंदे. तर ही उत्तरं तुम्ही विधानांमध्ये पूर्ण करा आणि नंतर उत्तरांशी आपण तपासून पाहूया.
ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. यामध्ये 4 संच दिलेले आहेत. या 4 संचांमध्ये प्रत्येक संचामध्ये एक जोडी चुकीची आहे. ती ओळखून तुम्ही ती नोंद करून ठेवा. तुमचा पहिला 1. हू वेअर द शूद्राज वंचितांचा इतिहास. 2. स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी इतिहास लेखन. 3. इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. 4. ग्रँड डफ वसाहतवादी इतिहास. दुसरा संच आहे 1. महात्मा ज्योतिराव फुले गुलामगिरी. 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हू वेअर द शूद्राज. 3. पंडिता रमाबाई स्त्री पुरुष तुलना. आणि 4. गोविंद सखाराम सरदेसाई मराठी रियासत. तिसरा संच आहे त्यातला पहिला घटक आहे जियाउद्दीन बर्नी तारीख ई मुबारक शाही. 2. हसन निजामी ताजुल मासीर. 3. मिन्हाज ई सिराज तबाकत ई नासरी. 4. तैमूरलंग तुझुक ई तिमुरी. आणि चौथा संच आहे 1. अलेक्झांडर कनिंगहॅम भारतातील प्राचीन स्थळांचे उत्खनन. 2. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन मुंबईचे पहिले गव्हर्नर. 3. सर विल्यम जोन्स एशियाटिक सोसायटीची स्थापना. आणि 4. फेडरिक्स मॅक्स म्युलर हितोपदेश या ग्रंथाचा फ्रेंचमध्ये अनुवाद. या ठिकाणी आपण पहिल्या वस्तुनिष्ठ प्रश्नाची उत्तरं बघूया. 1 अ. योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा. पहिलं विधान. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते. 2. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत फेडरिक्स मॅक्स म्युलर यांनी अनुवाद केला. 3. कल्लन याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. 4. रियासतकार या नावाने गोविंद सखाराम सरदेसाई यांना ओळखले जाते. 5. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. बघा की या ठिकाणी फक्त ज्या जोड्या चुकीच्या आहेत तेवढ्याच नमूद करायच्या आहेत. पहिल्या संचामधली चुकीची जोडी आहे इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास, कारण हा ग्रंथ हा राष्ट्रवादी इतिहास लेखनाचं उदाहरण आहे. दुसरं आहे पंडिता रमाबाई स्त्री पुरुष तुलना, कारण स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिलेला नाही आहे, तर तो ताराबाई शिंदेनी लिहिलेला आहे. तिसरं आहे जियाउद्दीन बर्नी तारीख ई फिरुजशाही, कारण तारीख ई मुबारकशाही हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला नाही आहे, म्हणून जियाउद्दीन बर्नी तारीख ई मुबारकशाही ही जोडी चुकीची आहे. आणि चौथं बघा, व्यवस्थित नीट काळजीपूर्वक बघा. फेडरिक्स मॅक्स म्युलर हितोपदेशाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद त्यांनी केलेला होता, त्यांनी फ्रेंच भाषेमध्ये केलेला नाही आहे. त्यामुळे फेडरिक्स मॅक्स म्युलर हितोपदेशाचा फ्रेंच भाषेत अनुवाद ही जोडी ही चुकीची आहे. म्हणजे लक्षात ठेवा की म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना फार बारीक आणि काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं. पुढील तक्ता पूर्ण करा. आता दिलेल्या सूचनेनुसार कृती करा या प्रश्नातला हा प्रश्न. यामध्ये पहा की या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये एका कॉलममध्ये पुस्तकांचे लेखक आणि दुसऱ्या कॉलममध्ये पुस्तकं दिलेली आहेत. तर लक्षात ठेवा की अशा प्रकारचा तक्ता तुम्ही स्वतः तयार करा आणि याचं पाठांतर करा. यामध्ये पहा जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, मग जेम्स ग्रँडफ याने कोणता ग्रंथ लिहिला हा तिथे नमूद करायचं आहे. द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला हे तिथे नमूद करायचं आहे. श्रीपाद अमृत डांगे यांनी कोणता ग्रंथ लिहिला हा तिथे नमूद करायचं आहे. आणि हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला हे तिथे नमूद करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे लेखक आणि पुस्तकं यांच्या जागा गाळांतराच्या आहेत. या गाळांतराच्या जागा भरून तुम्हाला हा तक्ता पूर्ण करायचा आहे आणि तसा तक्ता हा उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला लिहायचा आहे. हा दुसरा एक प्रश्न की पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. याच्यामध्ये बघा की या संकल्पना चित्रामध्ये भारतीय इतिहास लेखनाचे पैलू, विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळातले भारतीय इतिहास लेखनाचे पैलू या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि 3 भाग आहेत. जरा आठवा कोणते पैलू आहेत, जरा लिहा बघू.
व्हिडिओ पॉज करा, लिहा आणि नंतर मी सांगतो त्या उत्तराशी उत्तर तपासून पहा. बघा की स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय इतिहास लेखनाचे कोणते कोणते पैलू आहेत. तर एक म्हणजे मार्क्सवादी इतिहास, दुसरा म्हणजे स्त्रीवादी इतिहास आणि तिसरा म्हणजे वंचितांचा इतिहास किंवा सबल्टन इतिहास. बघा उत्तर बरोबर आलंय का. यानंतर तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे टिपा लिहा किंवा पुढील संकल्पना स्पष्ट करा. तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या स्वाध्यायामध्ये पुढील संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न आहे. जरी हा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिका पॅटर्नमध्ये नसला तरीसुद्धा टिपा लिहा या स्वरूपात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिला आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. काय बरं याचं उत्तर आहे. तर याचं उत्तर तुम्हाला 4 मुद्द्यांमध्ये तयार करायचं आहे. बघा, मुद्दा क्रमांक 1, युरोपातील अभ्यासकांत पूर्वेकडील संस्कृती व देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले, त्यांच्याबद्दल आदर कौतुक असलेल्या अभ्यासकांना प्राच्यवादी असं म्हटलं जातं. यामध्ये बघा की प्राच्यवादी म्हणजे काय याची संकल्पना प्रथम स्पष्ट केलेली आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधल्या साधर्म्याचा अभ्यास केला. या विद्वानांनी वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना मांडली. तिसरा मुद्दा आहे इसवी सन 1784 सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्यामुळे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना मिळाली. आणि चौथा मुद्दा आहे फ्रेडरिक्स मॅक्स म्युलर हे प्राच्यवादी जर्मन अभ्यासक होते. म्हणजे या ठिकाणी आपण उदाहरणासह ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. पुढची टीप आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. यामध्ये बघा की 4 मुद्द्यांच्या आधारे आपण ही टीप किंवा संकल्पना स्पष्ट केलेली आहे. पहिला मुद्दा आहे 19व्या व 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे कल असलेला दिसतो. त्यांच्या या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. मुद्दा क्रमांक 2, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. मुद्दा क्रमांक 3, राष्ट्रवादी इतिहासकारांनी भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. मुद्दा क्रमांक 4, ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातो. मित्रांनो बघा की यामध्ये तुम्ही राष्ट्रवादी इतिहासाची काही उदाहरणंसुद्धा देऊ शकता. आता ह्यामधली तिसरी टीप आहे वंचितांचा इतिहास. परत एकदा आपण त्याचं स्पष्टीकरण पाहू. 1, मार्क्सवादी इतिहासाच्या परंपरेतून वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात झाली. 2, इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला हवी ही कल्पना मांडण्यात आली. ही कल्पना मांडण्यात अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञाचे महत्त्वाचे स्थान आहे. मुद्दा क्रमांक 3, वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे महत्त्वाचे साधन मानले जाते. मुद्दा क्रमांक 4, रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे कार्य केले. आणि मुद्दा क्रमांक 5, भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडलेला दिसतो. यानंतरची पुढील संकल्पना आहे वसाहतवादी इतिहास लेखन. हे सुद्धा उत्तर आपण 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करूया. 1, भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मगुरूंचा अंतर्भाव होतो. मुद्दा क्रमांक 2, भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे अशा पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनामध्ये स्पष्टपणे उमटलेले दिसते. 3, वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांनी इतिहास लेखनाचा वापर केला. आणि मुद्दा क्रमांक 4, याचं उदाहरण द्यायचं आहे. 1922 ते 1937 या कालखंडात प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया
या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. तर अशा प्रकारे आपण संकल्पना स्पष्ट करा आणि टिपा लिहा या प्रश्नांची उत्तरं पाहिली. यानंतरचा पुढचा घटक आहे म्हणजेच पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. ही विधानं आपल्याला सकारण स्पष्ट करायची आहे. यामधला पहिला प्रश्न आहे किंवा पहिलं विधान आहे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. याचं उत्तर तुम्हाला 2 मुद्द्यामध्ये स्पष्ट करता येईल. बघा की ज्या वेळेला आपण हा प्रश्न सोडवतो किंवा याची तयारी करतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की उत्तर लिहिताना पहिलं विधान लिहायचं आहे, त्यापुढे कारण लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर 1, 2, 3 जे काही मुद्दे असतील त्या मुद्द्यांमध्ये हा प्रश्न सोडवायचा आहे. आता बघा की पहिला प्रश्न आहे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. उत्तर प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली कारण 1. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लेखन करण्यालाही चालना मिळाली. आणि दुसरा मुद्दा आहे दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्ये आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. विधान क्रमांक 2. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. याचं उत्तर आहे बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे कारण मुद्दा क्रमांक 1. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याबद्दलचे लेखन आपल्याला बखरींमधून वाचायला मिळते. आणि मुद्दा क्रमांक 2. चरित्रात्मक, आत्मचरित्रपर, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे बखरींचे प्रकार आहेत. या ठिकाणी तुम्ही बखरींची नावे उदाहरणादाखल या उत्तरामध्ये ॲड करू शकता. याच प्रश्नातलं पुढचं विधान आहे उदाहरण क्रमांक 3. राजतरंगिणी हा ग्रंथ शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाच्या आधुनिक संकल्पनेशी जवळचे नाते सांगतो. याचं उत्तर आहे राजतरंगिणी हा ग्रंथ शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाच्या आधुनिक संकल्पनेशी जवळचे नाते सांगतो कारण मुद्दा क्रमांक 1. इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. मुद्दा क्रमांक 2. विविध कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून हा ग्रंथ आपण रचला असा उल्लेख कल्हणाने केला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4. गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियासतकार म्हणून ओळखले जाते. उत्तर आहे गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियासतकार म्हणून ओळखले जाते कारण 1. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी केली. 2. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला. 3. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडामध्ये प्रकाशित केला आहे. तर अशा प्रकारे 2 ते 4 मुद्द्यांमध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर हे तयार करायचं आहे. यानंतर 3 गुणांचा दीर्घोत्तरी प्रश्न. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यातला पहिला प्रश्न आहे मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. याचं उत्तर बघा कसं लिहायचं आहे की सुरुवातीला आपण 1 ते 2 ओळीची प्रस्तावना तयार केलेली आहे. बघा काय उत्तर लिहायचं तर स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील काही इतिहासकारांच्या लेखनावर मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव आढळतो. या इतिहासकारांचे लेखन मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणून ओळखले जाते. आता याचं 5 मुद्द्यांमध्ये आपण स्पष्टीकरण केलेलं आहे. पहिला मुद्दा आहे मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, उत्पादन पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. मुद्दा क्रमांक 2. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. मुद्दा क्रमांक 3. मार्क्सवादी इतिहासकारांकडून जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला.
मुद्दा क्रमांक 4, दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादी मार्क्सवादी इतिहासकारांची उदाहरणे देता येतील. आणि मुद्दा क्रमांक 5, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचं उदाहरण आहे. म्हणजे अशा प्रकारे 5 मुद्द्यांमध्ये तुम्ही याचं उत्तर स्पष्ट केलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, इतिहासाचार्य वी का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. याचं उत्तर आहे प्रथम प्रस्तावना. भारतातील राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकारांमध्ये वी का राजवाडे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. बघा, छोटेखानी आपण प्रस्तावना केली. यानंतर पहिला मुद्दा आहे, इतिहासाचार्य वी का राजवाडे हे इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा विविध विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे प्रसिद्ध इतिहासकार होते. मुद्दा क्रमांक 2, आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे या मताचा त्यांनी पुरस्कार केला. मुद्दा क्रमांक 3, मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असलेले 22 खंड त्यांनी संपादित केले. मुद्दा क्रमांक 4, इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन, केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्या हकीकती नव्हेत असे त्यांचे मत होते. आणि मुद्दा क्रमांक 5, अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. तर अशा प्रकारे 5 मुद्द्यांमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर हे तयार केलेलं आहे. आजच्या सराव मालिकेतला शेवटचा प्रश्न 3, स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा. बघा, या प्रश्नाचं उत्तर आपण 3 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करतोय. पहिला मुद्दा, स्वातंत्र्योत्तर काळात झालेले स्त्रीवादी लेखन हे स्त्रियांच्या घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयावर केंद्रित झालेले दिसते. मुद्दा क्रमांक 2, अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनामध्ये मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एक्सचेंज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांच्यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. आणि मुद्दा क्रमांक 3, महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात जे लेखन केले गेले त्यात शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन टेस्टिमोनीज या ग्रंथात दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन केलेले आहे. तर अशा प्रकारे आपण विविध प्रश्न प्रकारांच्या माध्यमातून दुसरा धडा म्हणजे इतिहास लेखन भारतीय परंपरा या धड्याची उजळणी केली आहे. या धड्याची उजळणी परत एकदा तुम्ही तुमच्या सोयीनुसार करायची आहे. धन्यवाद.